मेकअप बेस सेट करण्यासाठी पावडर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो 30 मेकअप हॅक्समध्ये आज आहे डे 5. आता सांगणार आहे मी तुम्हाला पावडर हॅक. पावडर लावून आधी ज्यावेळेस मेकअप बेस करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यांच्या खाली असे लाईन्समध्ये बेस जाऊन बसतो आणि ते खूप त्याच्यानंतर आपण जर पावडर लावली ते खूप विचित्र दिसतं. त्यामुळे आधी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर पावडर पफमध्ये पावडर घ्यायची आहे आणि आपल्या बॅक ऑफ द हँडवरती डस्ट ऑफ करून मगच ते आपल्या अंडर आईजवर अप्लाय करायचे आहे. दुसऱ्या साईडला देखील मी त्याच पद्धतीने ब्लेंडरने आधी ब्लेंड करून घेते आणि त्यानंतर पावडरने ते सेट करणार आहे. अशाच पद्धतीने मी माझा पूर्ण बेस मेकअप पावडरने सेट करणार आहे. जास्त प्रमाणात पावडर लावायची नाही आहे. जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय थोड्या प्रमाणातच पावडर लावायची आहे आणि पूर्ण मेकअप बेस सेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मेकअप बेस सेट केला तर तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो आणि पॅचही होत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांखाली अजिबातच मेकअप जाऊन बसलेला नाही आहे लाईन्समध्ये आणि एकदम सिमलेस असा मेकअप बेस झालेला आहे. तर ही हॅक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय बाय, टेक केअर.